नमस्कार, आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में। आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज। आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र और शेयर, लाइक और सब्सक्राइब। उज्जवल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। आज 9 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट निमित्त कसारे आदिवासी जे आपण बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, आपल्या कसारे गावचे विद्यमान सरपंच त्यांच्याकडून आपण शुभेच्छा घ्यायच्या। साहेब काय सांगतात? सर्वप्रथम जय आदिवासी सर्वांना। आज या कसारा पंचकृषीमध्ये अग्रवाल हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये आदिवासी कला संस्कृती उत्सव कमिटी 2024च्या वतीनं आणि आदिवासी जागतिक परिषदच्या वतीनं आज या कसारा परिसरातील तमाम माझे आदिवासी बांधव, मग ते ठाकूर असो, कोळी समाज असो, कोकणा असो, वारली असो, कातकरी असो, अशा एकूण जवळजवळ 14 ते 15 आदिवासी समाज माझा या कसारा गावामध्ये, नगरीमध्ये हजारोच्या संख्येने आपापली कला संस्कृती घेऊन या ठिकाणी उतरलेला आहे। मग त्याच्यामध्ये कांबडी नाच असो, भोंडवा नाच असो, आपलं लेझिम पथक असो, आणि जे आदिवासी जी आमची संस्कृती आहे त्याच्यामधला जो पेहराव आहे आणि जो बोहडवा आहे, या सगळे सण उत्सव जसा प्रत्येक वर्षाला साजरा होतो तसा आजच्या या आदिवासी जागतिक दिनानिमित्त या ठिकाणी सर्व समाज बांधव जमून अतिशय आनंदाने हा आदिवासी जागतिक दिन मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत। आणि सर्व माझे जाती बांधव या समाजाच्या, जे आदिवासी समाजाची जी कला संस्कृती आहे ती अनुभवण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत। मी या गावचा सरपंच या नात्याने सर्व आदिवासी बांधवांना आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना या आदिवासी जागतिक दिनानिमित्त शुभेच्छा देतो। आणि आपली जी एकोप आहे, सर्व धर्म समभाव हा असाच टिकून राहिला पाहिजे आणि प्रत्येक वर्षाला याच्यापेक्षा जास्त आपली कला संस्कृती जपण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे। धन्यवाद। खूप असं सुंदर असं विश्लेषण जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे आपले गावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच त्यांच्यासंग आपण थेट संवाद साधणारे काय सांगतात साहेब? खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिन आज या ठिकाणी मोठ्या हर्ष आणि उत्साहामध्ये साजरा होत आहे। कसाऱ्यामध्ये आज आपण पाहिलं तर संपूर्ण कसारा अगदी उत्सवामध्ये विविध रंगभूषा आणि कला सादर करून या ठिकाणी साजरा करतोय। खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं तर भारतामध्ये ज्या संस्कृती आहेत त्यापैकी अतिशय प्राचीन अशी संस्कृती ही आदिवासींची आहे आणि म्हणून आदिवासी हा मूळ निवासी आहे आणि हीच संस्कृती आपल्या देशाला टिकवू शकते असं माझं ठाम मत आहे। आणि म्हणून आदिवासीचं जे काही कायदा असेल किंवा आदिवासीचं जे काही संस्कृती असेल ते आपण जपण्याचं काम करूया। आणि आदिवासी दिनानिमित्त सर्व माझ्या तमाम आदिवासी बांधवांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। खरोखर सुंदर असं वक्तव्य सरपंच साहेबांनी केलं। त्याचप्रमाणे गोविंद तळपाडे साहेब आहेत आपल्याबरोबर, त्यांच्या सगळं 2 मिनिटं आपण काय सांगतो गोविंद तळपाडे साहेब? प्रमाणे यावर्षी आम्ही आदिवासी समाज आदिवासी कला उत्सव समितीतर्फे साजरा केला जात आहे। त्यामध्ये सर्व क्षेत्रातील आदिवासी बांधव आहेत। त्यामध्ये आमची पारंपरिक वेशभूषा जे आमचे दैवत आहेत त्यांचं जतन केलं जात आहे आणि हे नेहमी जतन राहिलं पाहिजे, ही आमची संस्कृती टिकली पाहिजे। त्यामुळे मी सर्व समाज बांधवांना जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हे आदिवासी। उज्ज्वल महाराष्ट्र, सोमनाथ भगत, शहापूर। कृपया पायांच्या गजरात संपर्क करायचा आहे।
उज्ज्वल महाराष्ट्र, सोमनाथ भगत, शहापूर.